मुंबई महापालिका निवडणुकीनंतर संपूर्ण मुंबईमध्ये एक विषय सातत्यानं मोठा झाला, गाजला आणि तो विषय होता म्हणजे फेरीवाल्यांचा। आता जे फेरीवाले मराठी आहेत किंवा जे बांगलादेशी आहेत किंवा ज्या अनधिकृत फेरीवाले आहेत असा सगळा विषय त्यावेळेला पाहायला मिळाला आणि ज्यावेळेला जे अनधिकृत फेरीवाले होते त्यांना हटवण्यात आलं। मात्र आता वेळ आली आहे ती म्हणजे सणावाराची। सणवार म्हटल्यानंतर जर दादरचं म्हटलं किंवा बहुतांश भागात ज्या ठिकाणी वर्दळ असते त्या प्रत्येक ठिकाणी नागरिकांची गर्दी होते, मग खरेदी विक्री असते, या सगळ्याची लगबग आपल्याला पाहायला मिळते। मात्र या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे तो म्हणजे फेरीवाला। आता माझ्याकडे काही कागदपत्र आहे, त्याच्यामध्ये म्हणणं असं आहे की जवळपास हे पत्र आहे 1/7/2026 म्हणजे याच वर्षाचं मागच्या महिन्यातलं हे पत्र आहे, जुलै मधलं, जे 1 तारखेला हे पत्र आहे। आणि हे पत्र कोणाचं आहे तर डीएमसी मुंबई महापालिकेचे विनायक विसपुते यांचं हे पत्र आहे। आता या पत्रामध्ये काय म्हटलंय की विधानसभा अध्यक्ष यांच्या दालनात झालेल्या बैठकीत QR कोड आधारित ओळखपत्र दिलेल्या पथविक्रेत्या विरुद्ध सरसकट व स्थगिती कारवाई न होण्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयाने त्यांच्या विभाग कार्यालयामार्फत वितरित करण्यात आलेले QR कोड आधारित ओळखपत्र दिलेल्या पथविक्रेत्यांची यादी संबंधित परिमंडळीय पोलीस उप आयुक्त यांच्या कार्यालयास त्वरित सादर करण्यात सूचना जी ती करण्यात आली आहे। आता याचा अर्थ असा आहे की ज्यांना QR कोड देण्यात आलेला आहे त्या अधिकृत जे फेरीवाले आहेत त्यांना बसण्यास काही हरकत नाहीये। मात्र काही फेरीवाले तुम्ही इथे या ठिकाणी पाहतायत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। मुद्दा आहे तो म्हणजे इथे ऑर्डर आहे बीएमसीची ऑर्डर आली असताना सुद्धा त्यांना बसून दिलं जात नाहीये। नेमकं त्याच्या मागचं कारण काय हे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आता बातचीत करण्यासाठी दादर हॉकर संघर्ष समितीचे अधिकृत फेरीवाले त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, पहिलाच प्रश्न असा आहे की काही कागदपत्र तुमच्या हातामध्ये आहेत, महापालिकेची ऑर्डर सुद्धा या ठिकाणी आहे, मग आता बसू का नाही दिलं जातं? आता दादरमध्ये गेली 7 महिने पूर्णपणे कारवाई चालू आहे। पूर्णपणे बीएमसी आता काही कारवाई इथे करत नाही, पण पोलिसांची पूर्ण कारवाई चालू आहे। आम्ही आता पोलीस सिनियर जे प्रमोद पवार आहेत त्यांना भेटायला गेलो तर ते भेट देत नाहीत आणि पंडित साहेब आहेत, डीसीपी साहेब, तेही भेट देत नाहीत। त्यांचं म्हणणं एवढंच आहे आमच्या वरिष्ठांचे आदेश आहेत। आमचं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही वरिष्ठांचे आदेश आहेत ते लेखी दाखवा। आता तुम्हाला सांगतो, आम्ही बघा 2017 मध्ये कोर्टात गेलेलो तेव्हा कॉर्पोरेशन हा निर्णय आलेला आहे। कॉर्पोरेशन इज इव्हन टेकिंग द स्टेप टू evict द पर्सन हु आर फाउंड एलिजिबल ऍज ऑन 2014 म्हणजे गव्हर्नमेंट कोणालाही 14च्या ते पात्र फेरीवाले त्यांना काढू शकत नाही। आता राहिला मुद्दा असा की जे पात्र आहेत, कालच्याच पेपरला एक आलेलं आहे, तुम्हाला दाखवले मी कॉपी, यामध्ये गव्हर्नमेंटने 99,435 फेरीवाल्यांना अधिकृत स्पष्ट केलेलं आहे, अधिकृत झालेले आहेत। तर माझं इतकं म्हणणं आहे की जर पोलीस आणि बीएमसी कडे अधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश आहेत तर तुम्ही आम्हाला दाखवा, आणि आमचं व्यवस्थापन करा, आम्हाला आहे तिथे बसू द्या। आणि 150 मीटरचा जो मुद्दा आहे तर त्या लोकांना जसं आता आमचे केलेदार साहेब म्हणाले होते की टिळक ब्रिज पासून तिकडे त्यांना दादर फॅशन शेट बनवून देणार आहे, आमचा सगळ्या गोष्टीला पाठिंबा आहे। त्यांचं पण व्यवस्थापन व्हावं, आमचं पण व्यवस्थापन व्हावं, आहे तिकडे आमचं रोजीरोटी फेरीवाल्यांचे चालू व्हावं, एवढं एक आमचं स्पष्ट म्हणणं आहे। आपण एक एक मुद्दा समजून घेऊया। सुरुवातीला जसं त्यांनी म्हटलं की 150 मीटरचा, आता मी जिथे उभा आहे तुम्हाला मी दाखवतोय बघा, ही जी हद्द आहे ही रेल्वे स्थानकापासून 150 मीटरची। आता हे समोर जरा पावसामुळे ते पुसट झालेलं आहे, मात्र ही जी हद्द तुम्ही पाहताय ही हद्द आहे 150 मीटरची। आता जे फेरीवाले आहेत त्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानकापासून 150 मीटर, 150 मीटर पर्यंत त्यांना बसता येणार नाहीये, त्याच्या पुढे बसता येणार आहे। आता या मुद्द्यावरती सुद्धा चर्चा करणार आहोत। मात्र आता मुद्दा असा आहे की जसं त्यांनी सांगितलं की पालिकेची ऑर्डर आहे की पोलिसांकडे जे अधिकृत आहेत त्यांची नावं किंवा यादी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी। मात्र जर QR कोड दिले, त्यांच्याकडे QR कोड सुद्धा आहे, तो सुद्धा आपण पाहणार आहोत। मात्र QR कोड दिलेला असताना सुद्धा बसू का दिलं जात नाहीये हा मुद्दा आहे, का बसू दिलं जात नाही, नेमकं कारण अडतंय कुठे? आता अडतंय असं साहेब, बीएमसी वाले स्पष्ट, आता बीएमसी बोर्ड ऑफिसरना आम्ही देसाई साहेबांना भेटलो होतो तर ते म्हणाले आमची आता कारवाई स्थगित झालेली आहे। आम्ही आमच्या परीने जे काही डीसीपी साहेबांना पत्र द्यायचं ते दिलेलं आहे। तर तुमच्याकडे तुमचा जो काही प्रश्न आहे तो डीसीपी साहेब आणि पोलिसांकडे आहे। आता पोलीस काय म्हणतात आमच्या वरिष्ठांचे आदेश आहेत, तर वरिष्ठांचे आदेश आहे, आम्हाला हेच कळत नाही की वरिष्ठ कोण आदेश देत आहेत। आता रिजन साहेबांना भेट मिळत नाही, डीसीपी साहेब म्हणतात आमच्या वरिष्ठांचे आदेश आहेत, नेमके आदेश कोणाच्या आदेशाने आमच्यावर कारवाई होते हे आम्हाला काही कळायला मार्ग नाही। आता जे अधिकृत फेरीवाले होते किंवा अनधिकृत फेरीवाले होते त्यांना या QR कोडच्या माध्यमातून आता अधिकृत कोण आहे ते समजलेत, बरोबर आहे? मात्र QR कोड दिलंय तरी पण बसू दिलं जात नाही, आता पोलीस मध्ये येत आहेत का? हो,
पोलिसांची पूर्ण कारवाई. आता हे बघा, आता हे कुठे गेले, आता इथे होतं, आता एसआरपी वाले बसले होते, आता इथे एसआरपी वाले, इथे एसआरपी तैनात केलेले आहेत दादर मध्ये. तसं काय इथे मोठा दंगा होणार आहे. दादर मधले पोलीस कमी पडले यांना आमच्यावर कारवाई करण्यासाठी. यांनी एसआरपी बोलवली, फौज रॅपिड ऍक्शन फोर्स बोलवली आहे आणि आमच्यावरती कारवाई करत. जसं दिसलं की पोलीस पकडून घेऊन जातात आणि 1200 चार्ज मारतात. आम्ही दिवसाला 200-300 कमवायला येतो आणि 1200 रुपये यांना द्यायचे कुठून? आमचा प्रश्न असा आहे, आम्हाला आमचं जीवन जगण्याचं, आम्ही मरतोय त्यासाठी. आम्ही जगणार कसं हा प्रश्न झालाय. 7 महिने झाले आमच्या चुली पेटल्या नाहीये. 7 महिने झाले मरतोय, प्रत्येक फेरीवाला मरतोय, तीळ मरतोय. आमचं म्हणणं एवढायचं, तुम्हाला मारून टाकायचं, एकदाच गोळ्या घालून टाका सगळ्यांना आणि संपवून टाका दादरचा विषय. आमचं स्पष्ट म्हणणं नाही तर मग आम्ही आत्मदान करायला बसतो. आता मुद्दा असा आहे, तुमच्याकडे होतो, पोलीस आणि महापालिका वेगवेगळं मत मांडतात का? हो, नक्कीच नक्कीच. काय नेमकं त्यांचं म्हणणं? कारण आता जसं यांनी सांगितलं की महापालिका म्हणते की आमचा विषय संपला, आम्ही क्यूआर कोड दिलाय. त्यांनी कारवाई पण संपवलेली आहे. त्यांची एकही गाडी दिसत नाही इकडे, फक्त पोलिसांची कारवाई चालू आहे. प्रत्येक 5-5 टप्प्यावर पोलीस बसवले. तर तुमच्याकडे होतो परत, जर मुद्दा पालिकेच्या कारवाईचा होता, मग त्यांनी ज्या प्रकारे क्यूआर कोड दिलाय तुम्हाला, मग क्यूआर कोड दिल्यानंतर पण जसा मूळ मुद्दा येतो की बसायला हवं होतं 150 मीटरच्या पुढे, मग तरीही बसू दिलं जात नाही. मग पोलिसांना पुढे येण्याचं कारण काय? पोलीस नेमकं कारवाई का करतात? त्याच्या मागचं कारण जाणून घ्यायचं. बघा आता साहेब, हे बघा, हे एक पत्र आहे, त्याच्यामध्ये घाडी साहेब स्पष्ट म्हणतायत क्यूआर कोड फेरीवाल्यावर कारवाई करणं गलत आहे. हे महापौरांचं पत्र, एवढं त्यांचा स्पष्ट आदेश आहे. त्यांनी मिटिंग घेऊन सांगितलेलं आहे. महापौर साहेब मॅडमनी म्हटलेलं आहे की तुम्हाला जसं क्यूआर कोड मिळेल तुम्हाला बसू दिलं जाणार. पण आज आमचं सणसूद तोंडावर येऊन पण आमच्यावर कारवाई चालू आहे. सगळीकडे सरसकट पूर्ण दादर मध्ये कारवाई चालू आहे. तुम्ही ज्यावेळेला जी नॉर्थ वॉर्ड ऑफिस मध्ये गेला होता, तेव्हा वॉर्ड ऑफिसरांनी तुम्हाला काय सांगितलं? वॉर्ड ऑफिसर म्हणाले की तुमच्यावर आमची बीएमसीची कारवाई स्थगित झालेली आहे, जे काय तुमचा प्रश्न पोलिसांकडे आहे. स्पष्ट आदेश होते का की तुम्ही बसू शकतात का या संदर्भातले काही? त्यांनी असं सांगितलं की आम्हाला जे पत्र द्यायचं आहे डीसीपी साहेबांना, ते आम्ही हे पत्र तुमच्याकडे आता कॅरी फॉरवर्ड केले. बघा, या पत्रामध्ये स्पष्ट नमूद आहे की ज्यांना क्यूआर कोड दिलेला आहे त्यांना कारवाई करू दिली जाऊ नये. तरी पण आम्हाला पोलीस बसू देत नाहीयेत. आता आमचं म्हणणं आहे, आम्हाला बसू कधी देणार? बाजू अशी आहे की ज्यांना क्यूआर कोड दिलाय त्यांच्यावरती कारवाई करू नये असं जर का हे पत्र असेल, तरी पण पोलिसांच्या माध्यमातून कारवाई ती केली जात आहे. मग आता तुम्ही पोलिसांकडे जाऊन त्यांना भेटलात का? त्यांचं म्हणणं काय यावरती? पोलिसांकडे गेलो तर तुम्ही आता सिनियर साहेब व्हिजिटच देत नाही, भेटच देत नाहीत. डीसीपी साहेब आम्हाला म्हणतात की आमच्या वरिष्ठांकडून आदेश घेऊन या. आता आपला कमिशनरकडे आम्हाला आमची भेट होत नाही, आमची कमिशनर साहेबांकडे. आता आम्ही प्रश्न असा पडलाय, कोणत्याही पॉलिटिकल आम्हाला सपोर्ट नाही आहे. आता किल्लेदार साहेबांनी आम्हाला म्हटलं की तुमचं काम करतो, पण आज किती दिवस झाले आमचं काम असून रखडलेलं आहे. आमची परवा मिटिंग झाली साहेबांबरोबर, ते म्हणाले प्रभागमध्ये आम्ही मांडलेला आहे तुमचा प्रश्न, पण प्रभागमध्ये मांडून आमचा प्रश्न आज किती दिवस अध्यंतरी राहिलेला आहे. दिवसेंदिवस माणूस संपत चाललेला आहे आमचा फेरीवाला. हे सर्व फेरीवाले तर तुमच्याकडे होतो, सणवार आता आलेला आहे, तुम्ही सुद्धा फेरीवाले आहेत. काय पुढची भूमिका ठेवली आहे? जर थोडा पुढे आता काय भूमिका आहे तुमची पुढची भूमिका आमची आम्हाला समजत नाही. आम्ही कोणाच्या म्हणजे कुणाकडे जावं, कुणाकडे नाही. आज जर आम्ही हे खांडे साहेब बोले, राजू साहेब बोले बीएमसी कडे गेलो, बीएमसी बोलते आमची कारवाई नाही. पोलीस स्टेशनकडे, डीसीपी कडे बोलते आम्ही रिझनची ऑर्डर आहे, रिझनची ऑर्डर बोलतात आम्हाला सीएम ची ऑर्डर आहे. हा भाजपाचा निव्वळ मुद्दा मराठी माणसांना हिंदुत्वाच्या नावाखाली मराठी माणसाला संपवायचं चालू आहे. मुसलमानांच्या काही 10% मुसलमानांच्या नावाखाली आम्हा मराठी फेरीवाल्यांवर अत्याचार होत आहे. तर आपण पाहतोय त्यांनी जसा मुद्दा घेतला की मराठी फेरीवाला, खरं तर मुद्दा होता तोच की जे मुंबईकर आहेत, ज्यांचं मुंबईकर फेरीवाले, त्यांचं व्हेरिफिकेशन होणार, त्यांचं आधार कार्ड असेल ते तपासलं जाणार, मुळामध्ये क्यूआर कोड असेल तो दिला जाणार. आणि साधारणतः याची सगळी सुरुवात होती ती म्हणजे ज्या प्रकारे महापालिकेमध्ये जेव्हा आपल्याला निवडणुका झाल्या, यानंतर सत्ता स्थापन झाली, यानंतर जो काय महापालिकाकडून महापौर ऋतू तावडे यांच्याकडून जी काय कारवाई करण्यात आली, जी फेरीवाल्यांसंदर्भातली होती, ही सुद्धा आपण पाहिली. मात्र महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे फेरीवाला, मराठी हे सर्व फेरीवाले आपल्याला पाहायला मिळतात, जे आता या ठिकाणी जमलेले आहेत. हे दादर परिसरातील फार जुने हे फेरीवाले, जे अधिकृत फेरीवाले, ज्यांच्या प्रत्येकाकडे आपण पाहतोय हा क्यूआर कोड. आता हा क्यूआर कोड आपण पाहतोय खांडे संजय देवीदास, हे त्यांचं क्यूआर कोड आहे, ज्याच्यावरती फोटो आहे, क्यूआर कोड सुद्धा. आणि महापालिका या ठिकाणी आपल्याला पाहायला पण मिळतंय, महापालिकेचा अधिकृत लोगो, त्यांचं नाव सुद्धा पाहायला मिळतंय. प्रत्येकाकडे अशा प्रकारचा हा क्यूआर कोड आहे, जे या ठिकाणी फेरीवाले बसलेत.
मग आता मुद्दा आहे तो म्हणजे जो सणवार आता येणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे मुळामध्ये, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय की बरेच सण असतात. मुळामध्ये महत्वाचा सण म्हणजे गणेश उत्सव असतो आणि या सगळ्यामध्ये गणेश उत्सवामध्ये जी रोजीरोटी असते, जो व्यवसाय असतो, तो या फेरीवाल्यांचा, या जे काही फेरीवाले आहेत त्यांच्या त्यावरती त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो, व्यवसाय त्याच्यावरती अवलंबून असतो. आता हा प्रश्न महत्वाचा राहिलाय तो म्हणजे या काळामध्ये काय करायचं, परत त्यांच्याकडे जाणार आहोत. आता मुळामध्ये हे तुम्ही तर मला समजवलंय, आता साधारणतः पाहतो हे सगळे जे फेरीवाले आहेत ते त्यांचा QR कोड दाखवतात. हे पाहू शकता तुम्ही, हे जे फेरीवाले आहेत हा त्यांचा QR कोड जे आपण पाहतोय ते आपल्याला दाखवत आहेत. ही जे अधिकृत हे सर्व फेरीवाले आहेत ज्यांच्याकडे आपण पाहतोय QR कोड आहे. मग अधिकृत जे फेरीवाले आहेत त्यांच्याकडे QR कोड सुद्धा आहे, मग त्यांना का बसू दिलं जात नाहीये? त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे महापालिका सांगते की आम्ही आमचं पत्र दिलंय, आमच्या बाजूनं आम्ही क्लिअर झालेलो आहोत, मग पोलीस का अडवत आहेत? पोलीस का इथे येऊन त्यांच्यावरती कारवाई करतात? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यांनी याबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांचं म्हणणं आहे की आमच्याकडे येऊ नका असं त्यांनी सांगितलंय, आमच्याकडे चौकशी करू नका असं त्यांनी सांगितलंय. मात्र आता मुद्दा आहे तो म्हणजे जर महापालिकेकडून अधिकृत फेरीवाल्यांसाठी जर QR कोड जर निश्चित केले असतील, QR कोड जर त्यांना दिले असतील, मग QR कोड दिल्यानंतर सुद्धा त्यांना का बसू दिलं जात नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाणार आहोत. आगामी काळात गणेश उत्सव येऊन टपलेला आहे, काय तुमच्या समोर आहे आता? आता आमच्या समोर एकाच हे आहे की आम्ही ठिय्या आंदोलनाच्या पुढे जाणार आहोत, ठिय्या आंदोलन करणार आहोत. ठिय्या आंदोलनाने प्रश्न सुटला नाही तर आम्ही सरळ सरळ स्वतःला जाळून घेणार. आम्ही इथे स्वतः रोडवरती आत्मदहन करणार. आमचे दादर मधले फेरीवाले आत्मदहन करणार. आमचा सरकारने प्रश्न सोडवावा, अन्यथा आम्ही आत्मदहनाला स्वतः जाणार. कोणतीही पूर्व सूचना न देता आमचा जर प्रश्न एका आठवड्यात सरकारने सोडवला नाही तर आम्ही रोडवर इथेच सकाळ सकाळी येऊन 9 वाजता रॉकेल ओतून जाळून घेणार स्वतःला. तुमच्याकडे तो काय म्हणणं? जर तेच आहे की आम्हाला आम्ही आमचा व्यवसाय लावतो, पण जर पोलीस उठवायला लागले तेव्हा आम्ही स्वतः पेट्रोलचं काम घेऊन राहतो. बाबा तुम्ही उचलायच्या वगैरे आमच्या अंगात पेट्रोल टाका आणि आम्हाला आग लावा, मग तुम्ही आमचा माल घेऊन जावा. माल कुठे घेऊन जातो? मुद्दा तो आहे की जो माल घेऊन जातो तो कुठे घेऊन जातो? पोलीस आल्यावर आम्ही माल रस्त्यावर मध्ये घेऊन जातो. आज सरळ साधा गणित आहे. माझ्या पाठी पोलीस आले त्या दिवशी माझ्याकडे 2 डेल्टावाले लागले. मी माल घेऊन पावलं, रस्ता क्रॉस करताना तर तिकडून गाडी आली. माझं काय तर बरं वाईट झालं त्याला जिम्मेदार कोण राहणार? पोलीस प्रशासन राहील की सरकार राहील? आज मी कितीदा पाहिलं, मी एकटा नाही की किती इतर किती फेरीवाले झाले, हे यांचं वय ना फेरवले, हे पण माल घेऊन रस्ता क्रॉस करतात. जीव मुठी धरून आम्ही रस्ता क्रॉस करतो का? की 1200चा असेल किंवा माल जप्त. आता 3दा माझा त्या टायमालाही माल जप्त झालेला आहे, यांचाही 2दा माल गेलेला BMC ला. बाबा तुमच्याकडे येतो, काय समस्या तुमच्या? तर ते साधारणतः पाहतोय आम्ही पोलिसांच्या कधीच जातो, कधी पळतो, आम्ही रस्ता क्रॉस करतो. तर आपण थोडक्यात पाहिलं तर या ठिकाणी जे पत्र आहे जे आपल्याला पाहायला मिळतंय महापालिकेचं एक पत्र आहे. आता महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जे फेरीवाले आहेत त्यांना QR कोड दिल्यानंतर सुद्धा का बसू दिलं जात नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. या सगळ्यावरती आता या विभागाचे जे नगरसेवक आहेत, यशवंत किल्लेदार, वॉर्ड अधिकारी आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत.